जाणुनी जीवाचा तू अधिकार, चिंतन करुनी फेडी अनाधिकार। तू माझा साधन दाता श्री चक्रधर, दे जीवा ज्ञान प्रेम, दे जीवा ज्ञान प्रेम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्मविद्या पाठशाळा महानुभाव आश्रम तरडगाव द्वारे आयोजित आणि महानुभाव पंत धर्मप्रसार माध्यम द्वारा नियोजित संपन्न होत असलेली ही धर्मसभा सर्वप्रथम मी पाची अवतारांना नमन करून, साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना वंदन करून, ज्यांनी मला घडविले मढविले, ज्यांच्या प्रसन्नतेतून मी आज सेवा अर्पण करीत आहे, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तरडगाव आश्रमचे संचालक परमपूजनीय श्री गुरुजी, त्यांना सर्वप्रथम मी दंडोत प्रणाम करतो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्ताने अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त धर्मप्रबोधन ह्या विषयाला मी माझ्या विषयाला सुरुवात करतो। आजचा विषय आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा व्यापक दृष्टिकोन। परब्रह्म परमेश्वर अवतार तीन प्रकाराने अवतार धारण करतात। प्रथम म्हणजे गर्भी, 2 नंबर पतित आणि 3 नंबर दवडणे। अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर 3 प्रकारे अवतार धारण करतात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ह्या 3 पैकी पतित अवतार धारण केलेला आहे, म्हणजे मृतदेहाचा स्वीकार करून परब्रह्म परमेश्वर अवतार धारण करतात। भरवसनगर या ठिकाणी विशाल देवाचा पुत्र हरिपाळ देव यांचे निधन झालेले आहे। हरिपाळ देवाला मशानभूमीमध्ये आणलेला आहे। त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्व नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विशाल देव आपल्या पुत्राचं मुख पाहण्यासाठी सरणाजवळ आलेले आहेत। श्रीमुखावरील वस्त्र बाजूला करतात आणि विशाल देवाच्या चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण झालेला आहे। कुमरू जियाला म्हणून विशाल देव आनंद उत्साह साजरे करतात आणि ह्यांचा आनंद पाहून सर्व त्या ठिकाणी आलेली प्रजा, राणी कमळाईसा, माता मालनबाई, सर्वांच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्न असा आनंद दिसत आहे। कारण निधन झालेला हरिपाळ देव पुन्हा जिवंत झाला म्हणून विशाल देव म्हणतात कुमरू जियाला। परंतु बंधूंनो, त्या ठिकाणी साक्षात परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केलेला आहे, त्या ध्येयाचा स्वीकार केलेला आहे। नगरामध्ये गोडी उभारतात, वाद्यंत्रे वाजवतात, नाचत गाजत हरिपाळ देवाला त्या सभागृहामध्ये घेऊन येतात। नगरामध्ये घेऊन येत असताना सर्वांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद उत्साह दिसत आहे। परब्रह्म परमेश्वराला पतित अवतार धारण करण्यामागचा हेतू काय असू शकतो? का सर्व परमेश्वराने हा पतित अवताराचा स्वीकार केला? का गर्भपतित अवतार स्वीकार केला नाही?
तर ह्याच्या मागचा हेतू जर आपण जाणून घेतला, हेतू जर पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की ह्या जीवाचा उद्धार परब्रह्म परमेश्वराला करायचा आहे, दुःखातून मुक्त करायचा आहे, आपला सुखानंद त्या जीवाला द्यायचा आहे. परंतु सुखानंद देण्यासाठी जर गरबी अवतार धारण केला तर त्यासाठी खूप काळ लागू शकतो, खूप काळ जाऊ शकतो. परंतु ह्या जीवाचा अधिकार उपस्थित झालेला पाहून परब्रह्म परमेश्वर अवताराला जीवाचा उद्धार करण्यासाठी हा पतित अवतार धारण केलेला आहे बंधूंनो. आणि दुसरं कार्य म्हणजे तत्कालीन समाजामध्ये चाललेल्या चालीरूढी, रीतिरिवाज, उच्च समाजाचा नीच समाजावर होणारा अन्याय, स्त्रियांना विषमतेने वागणूक, मातंगाला समाजामध्ये वरमुख होऊन जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आणि ह्या सर्व चालीरूढींना कुठेतरी खंडित करून त्या जीवाला परब्रह्म परमेश्वराच्या ब्रह्मविद्येचं योग्य ज्ञान देऊन त्या जीवाचा उद्धार करावा, हा परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पूर्ण राज्याचा त्याग केलेला आहे बंधूंनो. राज्याचा त्याग करून परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रुद्रपूर या ठिकाणी आलेत. गोविंद प्रभूंपासून त्यांनी उभय ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर ज्ञानापाठी वैराग्य उपज, त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैराग्य धारण केलेलं आहे. सालभर या ठिकाणी 12 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मौन अवस्थेमध्ये आहेत. मग अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर सालबर्डी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जीवाचं चिंतन केलेलं आहे. आजचा विषय म्हणजे व्यापक दृष्टिकोन. व्यापक म्हणजे तरी काय? व्यापक म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणे. दृष्टिकोन म्हणजे पाहणे. आम्ही काय पाहतो? काही लोक असे असतात की ते आपल्या स्वतःपुरता विचार करतात, काही लोक असतात की ते घराचा विचार करतात, काही लोकांचं पाहणं गावापुरतं असतं, काही लोकांचं पाहणं जिल्ह्यापुरतं असतं, आणि काही लोकांचं पाहणं देशापुरतं असतं, तर काही लोकांचं पाहणं पूर्ण जगाविषयी असतं. त्याच प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक आहे. ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये जेवढे जीव आहेत त्या जीवांना परब्रह्म परमेश्वराला ज्ञानाचं दातृत्व करायचं आहे, प्रेमाचं दातृत्व करायचं आहे. ह्या दुःखातून मुक्त करून आपल्या आपण जो आनंद भोगत आहे तो आनंदाचं दातृत्व परब्रह्म परमेश्वराला करायचं आहे. आणि त्या दृष्टीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कार्य सुरू केलेलं आहे. प्रथम कार्य म्हणजे प्राण्यांविषयी असणारं प्रेम, जिव्हाळा. भूतमात्राविषयी सर्वांना प्रेम असणं गरजेचं आहे. परंतु तत्कालीन समाजामध्ये हिंसक कृत्य असल्यामुळे आपल्याला त्या प्रकारे दिसत नाही. सालबर्डी या ठिकाणी एक ससा आहे. त्या सस्याच्या पाठीमागे 2 पारधी त्यांच्या कुत्र्यांना सोडून त्या सस्याला पकडण्यासाठी सोडलेले आहेत. ससा जीवाच्या आकांताने जीव वाचवण्यासाठी धावत आहे. धावता धावता त्या सस्याला एका वृक्षाखाली 32 लक्षणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची मूर्ती दिसती. त्या सस्याला कळतं की माझा खरा विसावता हेच आहेत. ह्याच ठिकाणी गेल्यानंतर माझा प्राण वाचू शकतो. मी यापासून ह्या मरणापासून जिवंत राहू शकतो. मग तो ससा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जवळ आलेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्याच्या पाठीवरती हात फिरवतात आणि आपल्या मांडीचा आधार त्याला देतात. परब्रह्म परमेश्वराचं कार्यच आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अनन्य चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वहाम्यहम्. जो मला कुणी शरण येईल त्याचा उदरनिर्वाह मी चालवणार आहे. तसंच पारधी सर्वज्ञांजवळ येतात, सर्वज्ञांना विनंती करतात, जीजी हा ससा पाहिजेच आहे, हा आम्हाला तुम्ही द्यावा. जर तुम्ही दिले नाही तर आमच्यात वैर निर्माण होईल, आमच्यात युद्ध निर्माण होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अत्यंत सुंदर असं त्यांना उपदेश करतात. सर्वज्ञ श्री व्यापक दृष्टिकोनातून त्या पारध्यांना म्हणतात,
हंगा येत शरण आलिया काय मरण असे. जो जीव अनन्य गतीने मला शरण येईल त्या जीवाला मरण नाही. पुढे निरूपण करताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात, हा ससा रानावनात राहतो, गवत खातो, नदी नालीचं पाणी पितो, ह्यांनी तुमचं काय वाकडं केलं, ह्यांनी काय तुम्हाला त्रास दिला आहे, मग तुम्ही या सस्याला का मारता. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा व्यापक दृष्टिकोनातून मिळालेला उपदेश त्यांना हितकारक ठरतो. ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, जी आजी लागून आम्ही हिंसा करणार नाही, आजपासून आम्ही हिंसा करणार नाही. आता हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पेरलेला विचार, व्यापक दृष्टिकोन ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो. दुसरी प्रसंग असा आहे की सर्वज्ञांचं व्यापकत्व कशात दिसतं. सर्वज्ञांचं व्यापकत्व सर्वज्ञांच्या प्रत्येक लीळेमध्ये सर्वज्ञांचं व्यापकत्व आपल्याला दिसतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांसाठी करणारं चिंतन आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. प्रातः काळचा प्रसंग आहे. सर्व भक्तिजन सर्वज्ञांच्या समोर बसलेले आहेत. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चिंतन करतायत. भक्तिजन स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत, श्रीमूर्तीला पाहत अंतःकरणामध्ये साठवत आहेत. एक दिवस महादाईसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रश्न विचारती, जी आम्ही गोसावी ते चिंतू, गोसावी काय चिंतिती. आम्ही स्वामी तुमचं चिंतन करतो, तुमचं नामस्मरण करतो, तुम्हाला आठवतो, परंतु तुम्ही कुणाचं चिंतन करता, तुम्ही कुणाला आठवता. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अत्यंत महत्त्वाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतं. व्यापक दृष्टिकोन ह्या उत्तरामध्ये दडलेला आहे बंधूंनो. व्यापक सर्व जीवाविषयी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई हे सकळ जीवाते चिंती. परब्रह्म परमेश्वर या जीवाला मुक्त करण्यासाठी, या दुःखातून मुक्त करण्यासाठी सर्वांचं चिंतन करतात. त्यांचा असणारा अनाधिकार दूर करतात, ज्ञानाप्रेमाला योग्य करतात. आणि असा चिंतन करणारा परब्रह्म परमेश्वर आपल्याला व्यापक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या समोर दिसतात. हा यांचा व्यापकत्व दृष्टिकोन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना मिळालेला जे त्यांच्याविषयी असणारे जे मतभेद आहे, हीन वागणूक आहे, ह्याविषयी सर्वज्ञांनी अत्यंत महत्त्वपूर्ण समाजाला उपदेश दिलेला आहे बंधूंनो. छिन्नपापी या ठिकाणी सर्वज्ञांचं अवस्थान आहे. सर्वज्ञांच्या शेजारी काही स्त्रिया सर्वज्ञांचं, आमच्या स्वामींचं निरूपण ऐकत आहेत. सारंग पंडित दुरून ते दृश्य पाहतात, मनामध्ये कल्पना करतात. ह्या सर्वजण स्त्रिया स्वामींच्या जवळ बसलेल्या आहेत. ह्यांना काय केलं पाहिजे, तेलंग देशात नेलं पाहिजे आणि बाताची काढणी करून घेतली पाहिजे आणि आम्ही गोस्वामी यांच्या जवळ असावं अशी मनामध्ये कल्पना करतात. परंतु सर्वज्ञ आहेत, ते सर्व जाण आहेत, त्यांना सर्व कळतं. गत भविष्य वर्तमान तुमच्या आमच्या मनामध्ये काय जे चाललेलं आहे ते सर्व परब्रह्म परमेश्वर जाणतात, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जाणतात. आणि हे जाणल्यानंतर जेव्हा सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला येतो त्यावेळेस स्वामी म्हणतात, त्यांना शिक्षा पण करतात की तुम्ही जे काही मनामध्ये कल्पना केलेली आहे तर काही स्त्रियांना मोक्षाचा अधिकार नाही आहे का. तुम्ही काय जीव आणि काय जेवली या, तुम ते अनेको देव राखतो आणि ह्यांच्या अनेको देव राखतो. म्हणजे ह्यांचं रक्षण करणारा देव अनेको आहे आणि तुमचं रक्षण करणारा देव दुसरा कोणी आहे का. सर्वांचं रक्षण करणारा परब्रह्म परमेश्वरच आहे ना. समान अधिकार ह्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी व्यापक दृष्टिकोनातून सर्वांना दिलेला आहे. आज आपण पाहतो की स्त्रिया पुरुष समान आहेत, परंतु हा दृष्टिकोन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या काळी त्या समाजामध्ये त्यावेळेस दिलेला आपल्याला त्या क्षणी आपल्याला आढळून येतो जेव्हा पाहतो आपण. तेव्हा नसुद्दे स्त्रियाविषयी स्वामींनी क्रांती केलेली नाही. व्यापक दृष्टिकोन फक्त ह्याच ठिकाणी मर्यादित नाही, तर
सर्व जीवाविषयी परमेश्वराचा आपल्याला व्यापक दृष्टिकोन ह्या दिसतो. सर्वज्ञांचा व्यापकत्व आपल्याला कसं जाणू शकतो? औसाला एक दिवस बिडा राखण्याची पाळी त्याच्यावरती. एक कुत्र अचानक येतं, ते कुत्र काहीतरी वस्तू उचलतं म्हणून औसा दगड घेते त्याला भिरकावून मारते. भिरकावून मारल्यानंतर ते वरडत वरडत निघून जातं. तो प्रसंग तिथंच थांबत नाही. सर्वज्ञ आपलं श्रीमुकुट धरून बसतात. औसाला विचारतात, तुम्ही त्या कुत्र्याला का मारलं? औसा कारण सांगते, जिजी काल आला, झोळी घेऊन जात होता, आज आला म्हणून मी त्याला मारलं. स्वामी ह्या ठिकाणी सुद्धा प्राण्यांविषयी असणारा त्यांचा प्रेम जिव्हाळा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. विश्वात्मक व्यापक दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सर्वज्ञ श्री चक्रस्वामी म्हणतात, बाई आपले ते म्हणजे तुमची जी वस्तू तुम्ही त्याचं रक्षण तुम्ही स्वतः केलं पाहिजे. ह्याच्या थोडीच माया बहिणी आहेत की त्याच्यासाठी कोणी काढून ठेवेल. आपण आपल्या वस्तूचं रक्षण केलं पाहिजे. तो संदेश फक्त औसापुरताच मर्यादित नसून आपल्या सर्व जीवांसाठी हा संदेश महत्वाचा आहे. आपण आपल्या वस्तूचं जर रक्षण केलं तर अशा प्रकारे वैर होण्याचं कारणच निर्माण होणार नाही. भांडण निर्माण होण्याचे कारणच निर्माण होणार नाहीत. प्रत्येक सूत्र परमेश्वराचं व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी दिसतं, व्यापक दृष्टिकोनातून दिसतं. औसा स्वामींना म्हणते, जीजी तरी आपण काय व्यापक होईजे? गोसावी अत्यंत सुंदर उत्तर देतात, होईजेल नायका. म्हणजे परब्रह्म परमेश्वर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये व्यापक आहेत. चराचरामध्ये परब्रह्म परमेश्वर व्यापक आहेत. जीवाला झालेलं दुःख परमेश्वराला पाहत नाहीये. म्हणून तर परब्रह्म परमेश्वराने अवतार धारण केलंय ना. म्हणून तर परब्रह्म परमेश्वराने ह्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. आणि दुसरं कार्य परब्रह्म परमेश्वराचं म्हणजे आपली वाणी निर्मळ पाहिजे, प्रिय वाणी पाहिजे. स्वामी म्हणतात, महात्म्याने प्रिय वक्त्या व्हावे. पुढीला सोबत बोलताना प्रिय भाषण केलं पाहिजे. परंतु तत्काल समाज जर पाहिला, चालीरूढी जर पाहिल्या, तर एखाद्याला दुःख झालं तर आणखी त्याला दुःख देण्याचा तो समाज प्रयत्न करत होता. जसं की एखादी आपली खिशातली वस्तू पडावी, ती चोरीला जावी आणि ती आपण एखाद्या जवळ सांगावं, तर ती चोरीला गेली वस्तूचं दुःख होण्यापेक्षा आपल्याला पुढचा जो सांगणारा जो व्यक्ती आहे त्याचं दुःख खूप असतं. तो वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगत असतो. तुला ठेवायच कळालं नाही का? तू जपून ठेवायला पाहिजे होती, पडलीस कशी गेल. अरे ते झालं ना, आता त्याच्या पुढे त्याला पुढचं काहीतरी त्याला मन शांत होण्यासाठी काहीतरी निरूपण केलं पाहिजे ना. परंतु ते आपल्यामध्ये दिसत नाही. तो व्यापक दृष्टिकोन सर्वज्ञ श्री चक्रस्वामींकडे आपल्याला त्या तत्कालीन समाजामध्ये आपल्याला दिसतो. स्वामींचा विचार आपल्याला त्या काळी दिसतो. तो व्यापक दृष्टिकोन आपल्याला समजून स्वामी सांगतात. एक ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला 5 मुली होत्या. त्या 5ही मुली दुर्दैवाने विधवा होतात. विधवा झाल्यानंतर त्या ठिकाणचा समाज त्या ब्राह्मणाला हिणवत होता, त्रास देत होता, नावं ठेवत होता. आता समोर नाव ठेवायला लागला. खूप दुःखी व्हायचा तो ब्राह्मण. आधीच 5 मुली विधवा झालेलं त्याचं दुःख आहे. त्याच्यावरती अधिक दुःख म्हणजे जे ब्राह्मण लोक, तत्कालीन समाज त्याला जो नाव ठेवत होता, त्याला जे हिणवत होता, त्याचं दुःख भयंकर आहे. पंचरांडा आला, पंचरांड गेला म्हणून त्याला हिणवत होता. हिणवत असताना त्या ब्राह्मणाला खूप दुःख होत असत. आणि एक दिवस स्वामींना त्यांनी पाहिल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला येत असताना सर्वज्ञ श्री चक्रस्वामी त्याला म्हणतात की या पंचगंगा हो. ज्या ब्राह्मणामध्ये समाजाने पंचरांडत्व पाहिलं, वाळीत टाकलं, त्याच ब्राह्मणामध्ये सर्वज्ञ श्री चक्रस्वामींना पंचगंगा दिसली. व्यापक दृष्टिकोन आहे हा. व्यापक दृष्टिकोन आहे हा. व्यापक दृष्टिकोन आमच्यात यावा. हा संदेश आम्ही पुढच्यापर्यंत पोहोचवावा. हे खऱ्या अर्थाने हे कार्य परब्रह्म परमेश्वराचा हेतूच आहे की जीवाला फक्त सुखच देणे, त्याच्या दुःखाकडे न पाहणे.
अजून व्यापक दृष्टिकोन जर आपण पाहिला तर अनेक ढंडाळ्याचा नागदेवाचार्य, नागदेव ज्याच्या धाकत्व एवढं होतं, त्याची भीती एवढी होती की रडणारं बाळ सुद्धा नागदेवाचार्यांचं नाव घेऊन आई त्या बाळाला शांत करत असत. एवढी धाकता, एवढी भीती त्या परिसरामध्ये नागदेवाचार्यांची होती. परंतु ह्या अनेक ढंडाळाचा नागदेव असणाऱ्या नागदेवामध्ये व्यापक दृष्टिकोनाने सर्वज्ञांनी जेव्हा पाहिलं, तेव्हा तो पुढे जाऊन भविष्यामध्ये ह्या पूर्ण पंथाचा आचारत्व ज्यांच्यावर सोपवले गेलं, तो व्यापक दृष्टिकोन सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी त्या नागदेवाचार्यांमध्ये तत्कालीन त्या वेळी पाहिलेला आहे. बंधूंनो, जो ब्राह्मण सूर्याला आव्हान करतो, तू प्रकाश देणारा सूर्य आहेस, परंतु मी ज्ञानाचा सूर्य आहे. हा अहंकाराने भरलेला माहिमभट्ट, या माहिमभट्टामध्ये सर्वज्ञांनी व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं की हा ब्राह्मण पुढे जाऊन भविष्यामध्ये जो नम्रवृत्तीने सेवाभावी महात्मा त्या स्वामींना त्या माहिमभट्टामध्ये दिसला. स्मृतीस्थळामध्ये प्रसंग येतो. नागदेवाचार्य सर्वजणांना सांगतात की जो गोसाव्यांच्या सेवा वेगळा जो कोणी मला माहिमभट्टाला दाखवल, त्याला मी होड साधेल, म्हणजे मी महावाक्य त्याला सांगेल. इतकं त्याची सेवाभावी वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. हा व्यापक दृष्टिकोन सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी त्या माहिमभट्टामध्ये पाहिला. आम्ही संकुचित विचार करतो, फक्त स्वतःपुरता विचार करतो. आपण संकुचित विचार न करता विश्वात्मक जर विचार केला तर खऱ्या अर्थाने सर्व सुख ह्याच ठिकाणी आहे ना बंधूंनो. सर्वांना सोबत घेऊन चालणं आपल्याला कर्तव्य आहे. तेच कर्तव्य सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी केलेलं आहे. भाषण प्रिय असलं पाहिजे, वागणं प्रिय असलं पाहिजे, समाजाला देणं सुद्धा प्रिय असलं पाहिजे. आपल्यामुळे पुढचा एखादा व्यक्ती दुःखी होईल, एका व्यक्तीला आपल्यामुळे त्रास होईल, अशी कोणतीही वर्तणूक आपल्याला दिसता कामा नये. घोडाचोडी नावाचा शिष्य तो पूर्ण गाव जाळून टाकतो, किंचितही त्याला घृणा उत्पन्न होत नाही. सर्वज्ञ श्री चक्रस्वामी त्या क्षणी त्या संन्यासाचा त्याग करतात, त्याच्यापासून दूर निघून जातात. आम्हाला सुद्धा हा व्यापक दृष्टिकोन आमच्यात उतरवणं गरजेचं आहे. आम्हाला कुणाची संगत धरली पाहिजे, कुणाच्या सोबत राहिलं पाहिजे, कुणाच्या सहवासात राहिलं पाहिजे, हे आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी त्यांच्या आचार प्रणालीमध्ये, त्यांच्या वर्तणुकीमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला दिसते. प्रत्येक लीळेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा व्यापक दृष्टिकोन आहे, व्यापक दृष्टिकोन आहे. दुसरा प्रसंग सांगतो की सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा व्यापक दृष्टिकोन किती महान आहे. परब्रह्म परमेश्वर सर्वांना आनंद मिळावा, ह्या दुःखातून मुक्त व्हावा, हा सर्वज्ञांचा व्यापक दृष्टिकोन आहे. छोटे छोटे सूत्र निरूपण केलेले सर्वज्ञांनी सूत्र निरूपण छोटे केले आहेत, परंतु त्याच्यात अर्थ खूप व्यापक आहे, व्यापक अर्थ आहे. तुम्ही ज्या दृष्टीने अर्थ घ्याल त्या दृष्टीने त्यात अर्थ दडलेला आहे. काही शास्त्र अद्रित आहे. आणि तत्कालीन समाजामध्ये ब्राह्मणाने मातंगाला धर्माचा अधिकार नाहीये, त्यांना चुकीची वागणूक दिल्या जात होती. त्या ब्राह्मणांनी अनेकांवरती आपल्या संस्कृत भाषेतून प्रभुत्व मिळवून त्यांच्यावरती केलेला अन्याय तत्कालीन समाजामध्ये आपल्याला दिसतो. परंतु सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी काय केलं आहे तर ह्या सर्व पद्धतीला खंडित केलेला आहे. सामान्य जीवाला सुद्धा परब्रह्म परमेश्वराचा ज्ञानाचा अधिकार आहे, त्या काळी आपल्याला दाखवून दिलेला आहे. हा व्यापक दृष्टिकोन सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा आपल्याला दिसतो. आणि सर्वज्ञ जाणतेत, सर्वज्ञ म्हणजे व्यापक, सर्वज्ञ म्हणजे जाणते, अंतर्बाह्य गत भविष्य वर्तमान सर्व जाणतात परमेश्वर. पैठणला स्वामी पुढे चाललेले आहेत.
काही महाजन मागून म्हणतात, हे चांगदेव स्वामी काय जाणती, हे चांगदेवराव काय जाणती. सर्वज्ञ श्री चक्रस्वामी त्यावेळेस म्हणतात, हे जीवा अविद्या भेद करू जाणे, म्हणजे जीवाला अविद्याच्या वेगळं करू जाणतात. एवढं मोठं सर्वज्ञाचं व्यापकत्व ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आपण कुठेतरी तो व्यापक दृष्टिकोन आपल्यात उतरवणं सुद्धा गरजेचं आहे. खूप असं सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी आपल्या समाजाला दिलेलं आहे. श्रीमूर्तीच्या सन्निधानानंतर जीवानी कसं राहावं, या ठिकाणी अधिकारी जीवानी कसं राहावं, जो अनुसरणार आहे, जो परमेश्वराला शरण येणार आहे, त्यांनी आपलं आचरण कसं करावं, हे बेलापूर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की सर्वज्ञांना उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती आहे. सर्वज्ञ श्री चक्रस्वामी नागदेवाचार्य आणि महिमभट्टांना निरूपण करतायत. नागदेवाचार्य ते श्रवण करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. देव जाणार ह्याचं दुःख खूप त्यांना सत्वत आहे. देवाविन काय धर्म आहे म्हणून स्वामींना प्रश्न विचारतात. परंतु सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा सांगण्याचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला त्या ठिकाणी दिसतो की आमच्यानंतर तुम्ही कसं राहावं हे त्यावेळी सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी भट्टोबासांना समजून सांगितलेलं आहे. जर ती अस्तिपरी जर स्वामींनी त्यावेळी सांगितली नसती तर आपली नागवणूक झाली असती. परंतु ही नागवणूक होऊ नये, येणाऱ्या प्रत्येक भक्ताला, येणाऱ्या प्रत्येक साधकाला आचार प्रणाली पाहिजे, योग्य वाटचाल पाहिजे, योग्य मार्ग असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी भट्टोबासांना त्यावेळी अस्निदान धर्म निरूपण केलेला आहे. हा खऱ्या अर्थाने सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा व्यापक दृष्टिकोन आहे. आणि असा व्यापक दृष्टिकोन आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी सांगितलेला आहे. म्हणूनच आपण सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ब्रह्मविद्या पाठशाळा तळगाव ह्या ठिकाणाहून महानुभाव पंथ धर्मप्रसार माध्यमाद्वारे नियोजित धर्मप्रबोधन करत आहे. आणि मला ह्या ठिकाणी माझे सर्वज्ञ श्री चक्रस्वामींच्या श्रीचरणी सेवा अर्पण करण्यासाठी मला या ठिकाणी जी संधी उपलब्ध करून महानुभाव पंथ धर्मप्रसार माध्यमाने दिलेले आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋणी राहून मी माझ्या लांबलेल्या शब्दांना ह्या ठिकाणी विराम देतो. दंडोत प्रणाम. जय महानुभाव.